शहाजीबापू पाटील हे शिवसेनेचे जरी आमदार असले तर मुस्लिम समाजासाठी ते अतिशयोक्तीपणे काम करतात. जसं की एखादा भाऊ एखाद्या भावासाठी काम करतो त्या पद्धतीनं बापून सांगोला शहरात सांगोला तालुक्यात अमाप निधी दिलेला आहे मुस्लिम समाजाला. आमच्या 50 पिढीपर्यंत हे काम झालं नसतं, ते काम ते आमच्या बापून करून दिलेलं आहे. बापू सारखा लढवय्या नेता सगळी एकीकडे जरी झाली तर एकच नेता असतो, ती लढवय्या असतो. जी जाऊन बिळात बसतो ती नेता नसतो. सांगोल्या तालुक्याचं नुकसान झालेलं आहे बापूचा पराभव होऊन, आणि सांगोल्या तालुक्याच्या आणि शहराच्या बी लोकांच्या डोक्यात आलेला आहे की आपण काय हे विचित्र प्रकार घडून आणला, की आपण शहाजी बापू सारख्या लढवय्या माणसाला पाडून निधी आणणाऱ्या माणसाला पाडून खूप मोठी चूक केली. ती चूक दुरुस्त करण्याची संधी आता आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून मिळते. नगरपालिकेची शासकीय इमारतीचं काम चालू आहे. 200 कोटी रुपयाचं जवळजवळ भुयारी गटाराचं काम पूर्ण होत आलेलं आहे. दुसरं आपला शासकीय विश्रामगृहाचं काम झालेलं आहे. त्यावेळेस प्रथमच असं जाणवलं की बाहेरचा कुठला तर एखादा नेता येतो आणि इथल्या नेत्यावर दबाव आणून अभद्र युती करायला भाग पाडतो. एका रात्रीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार कमळाचं चिन्ह घेऊन उभा राहतो. हा काय प्रकार कुठल्याही समाजाला कुठल्याही वर्गाला इथल्या सांगोला शहराच्या लोकांना जनतेला अजिबात पटलेला नाही. जाणून बुजून जातीयतेचं विष ह्या सांगोला शहरामध्ये सांगोला तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही पेरायची आता सुरुवात नगरपालिकेपासून करायला लागली. भाजप ह्या सांगोल्यात नाहीच. ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या राजकारणाच्या माध्यमातून ते चंचू प्रवेश त्यांनी केला. त्यांना इथं कोण खात नाही, मग त्यासाठी त्यांनी शेकापचा अध्यक्षपदाचा उमेदवार हायजॅक करून भाजपच्या तिकिटावर उभा करून लोकात म्हणजे इंग्रजासारखं फोडा तोडा झोडा आणि राज्य करा ही नीती भाजपनं अवलंबली. बापू पहिल्यापासून लढाई आहे. काही झालं तर त्याच्या मागची मतं हलत नाही. आनंद मानायला मिळणार 1000% नाही, 1,00,000% मिळणार. त्यासारखा माणूसच कोण नाही विकास करण्यात. सांगोल्याचं महाराष्ट्रात नाव निघत होतं की इथं जातपात मानली जात नाही, पण आता वातावरण हळूहळू गढूळ व्हायला लागलंय आणि त्याला कारण आहे भाजप. आता ही 50-60 वर्ष परंपरा स्वर्गीय गणपतराव देशमुखांनी पाळली, पण आता त्यांच्या नातवानं ती पाळली नाही. मुस्लिम समाज तर पहिल्यापासूनच बापूच्या पाठीमागे आहे आणि बापूच्या पाठीमागच राहणार. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता सांगोला शहराच्या अगदी मध्यवर्ती असलेल्या ईदगाह मैदानामध्ये आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. संपूर्ण हा 60 गुंठ्याचा ईदगाह मैदानाचा परिसर आहे. जवळपास 4.5 कोटी रुपयांचा निधी या संपूर्ण बांधकामासाठी खर्च झालाय. आणि गंमत म्हणजे हा निधी सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला होता. खरं तर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या शहरामध्ये तुम्ही काय केलं अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी त्यांच्यावर केला जातोय. मुळातच ही सांगोल्याची निवडणूक ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं प्रतिष्ठेची बनवली. पालकमंत्री सध्या सोलापूर मधल्या प्रत्येक भागात ज्या पद्धतीनं हस्तक्षेप करतायत त्यातून कुठेतरी त्या ठिकाणी हे लक्षात येतंय की त्यांना इथं मोठ्या प्रमाणामध्ये एकक्षेत्रीय अंमल भारतीय जनता पार्टीचा आणायचा आणि त्यासाठी त्यांनी सांगोल्यात देखील ऐन टायमाला शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार आपल्याकडे घेऊन एका शेवटच्या तासामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर तो उभा केला. आणि ही निवडणूक आता शहाजीबापू विरुद्ध सगळे अशा पद्धतीची झाली. परंतु हे सगळं होत असलं तर शहरामध्ये ज्या पद्धतीची विकास कामं शहाजीबापूंच्या काळामध्ये झाली होती त्या पद्धतीची विकास कामं कधीच झाली नव्हती. हा जो काही सूर आहे त्या सुरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जातीय घटक त्या ठिकाणी आहेत. आता सुद्धा माझ्यासोबत बरेच मुस्लिम बांधव इथं उपस्थित आहेत ज्यांना कोट्यावधी रुपयांचा निधी हा शहाजीबापूंच्या काळामध्ये मिळाला होता. आणि हे जे मैदान आहे आणि हे पाठीमागचं तुम्ही जे बघू शकता हे शहराच्या मध्यवर्ती अशा पद्धतीनं 4.5 कोटी रुपये खर्च करून एका सामाजिक घटकाला ज्या पद्धतीनं शहाजीबापूंनी न्याय देण्याची भूमिका घेतली होती त्याच्या संदर्भानं खरं तर आज ह्या लोकांशी आपल्याला बोलायचंय. साहेब, खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणात हा मध्यवर्ती अशा पद्धतीने तुम्हाला दर्गा झालाय. मुळात ह्याच्याबद्दल सांगा की शहाजीबापूंनी ह्याचं कशा पद्धतीनं काम केलं आणि आज जो भारतीय जनता पार्टीकडून जो काही भेद निर्माण केला जातो त्याला कशा पद्धतीचं उत्तर द्यायचं. आमचे नेते शहाजीबापू पाटील हे शिवसेनेचे जरी आमदार असले तर मुस्लिम समाजासाठी ते अतिशयोक्तीपणे काम करतात. जसं की एखादा भाऊ एखाद्या भावासाठी काम करतो त्या पद्धतीनं बापून सांगोला शहरात सांगोला तालुक्यात अमाप निधी दिलेला आहे मुस्लिम समाजाला. आणि इथून पुढे पण बापूला आपण निवडून आणल्यानंतर आपली नगरपालिका आल्यानंतर बापूच निधी आणणार आहेत. त्याच्या अगोदर कोणीही निधी सांगोल्यात आणू शकलेला नाही आणि मुस्लिम समाजाची कोणीही दाद घेतलेली नाही आतापर्यंतच्या काळात. आमच्या मागण्या बऱ्याच वर्षापासून राहिल्या पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. त्या मागण्या बापूच्या काळात पूर्ण होऊन आज ही तुम्ही बघता ही पूर्ण स्वरूप त्याचं आहे. बापूच्या कामाच्या ही एक साक्षी पुरावा आहे आपल्या शहरासाठी आणि आमच्या मुस्लिम बांधवासाठी हे खूप मोठं काम आहे.
आमच्या 50 पिढीपर्यंत हे काम झालं नसतं. ते काम ते आमच्या बापूने करून दिलेलं आहे आम्हाला. त्यामुळं आम्ही बापूचं मनापासून मुस्लिम समाजातर्फे अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. खरं तर आता शहाजी बापूंच्या विरोधामध्ये सगळी नेते मंडळी एकवटले. तर हे चित्र मागे देखील होतं, तरी पण बापूंनी इथं म्हणजे अगदी मानेंच्याच पत्नी तिथं होत्या, तरी ते बापूंनी ती जागा बरोबर मागच्या वेळेला देखील मारली होती. निधी बापू म्हणतात की कोट्यवधी रुपयांचा आलाय. प्रत्यक्षात तशी शहरामध्ये काही कामं दिसत आहेत का? शहरामध्ये ज्यांनी निधी आणला नाही त्यांनीच बघावा की शहरामध्ये काय विकास बापूने केलेला आहे. आणि दुसरा मुद्दा मला असं आवर्जून सांगावंच वाटेल की बापू सारखा लढवय्या नेता सगळी एकीकडे जरी झाली तर एकच नेता असतो, ती लढवय्या असतो. जी जाऊन बेळात बसतो ती नेता नसतो. डोक्यात आलं का? की बापू म्हणजे एक लढवय्या नेता आहे. म्हणून ही समाज ही जनता मुस्लिम समाज तर पहिल्यापासूनच बापूच्या पाठीमागे आहे आणि बापूच्या पाठीमागच राहणार आहे. आणि इतर समाज सुद्धा बापूला भरभराटून मतदान करतात, त्यांच्या मागे राहतात, त्यांच्या पाठीशी उभा राहतात. कधीही बापूला कुठलीही बापू पासून कुठलाच माणूस फुटत नाही. उलट बापूच्या पार्टीमध्ये इनकमिंग आहेत, आउट गोईंग नाही, अशी परिस्थिती सांगोला तालुक्याची आहे. तर मागच्या वेळेला बापूंचा जो पराभव विधानसभेमध्ये झाला त्याने सांगोल्याचं वैयक्तिक नुकसान झालं असं वाटतं. सांगोल्या तालुक्याचं नुकसान झालेलं आहे बापूचा पराभव होऊन. आणि सांगोल्या तालुक्याच्या आणि शहराच्या बी लोकांच्या डोक्यात आलेला आहे की आपण काय हे विचित्र प्रकार घडून आणला की आपण शहाजी बापू सारख्या लढवय्या माणसाला पाडून, निधी आणणाऱ्या माणसाला पाडून खूप मोठी चूक केली. ती चूक दुरुस्त करण्याची संधी आता आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून मिळते आणि ती चूक दुरुस्त आपण सगळेजण मिळून करणार आहे. खरं तर अजून काही लोक आपल्या सोबत आहेत. खरं तर काय सांगाल, बापूंचं शहरामधलं काम काय म्हणतंय? पुन्हा संधी मिळेल का? मिळणार नसेल तर काय, मिळणार असेल तर? नमस्कार, मी अस्मीर तांबोळी. आता तसं बघायला गेलं तर विरोधक टीका करायची म्हणून काही अफवा पसरवायला लागलेले आहेत. सांगोला शहरामध्ये त्यांनीच बघावं कुठले कुठले शहाजी बापू पाटलांनी काम निधी आणून कामं चालू आहेत. आता हा परिसर तुम्ही बघताय, हा पूर्ण ईदगाह मैदानचा परिसर आहे. त्याला जवळजवळ शहाजी बापू पाटलांनी 4.5 कोटी रुपयाच्या वर जास्त निधी आणून हा आता काम पूर्ण झालेला आहे. आणि विशेष म्हणजे ही आमच्या मुस्लिम समाजाची मागणी जवळजवळ 40 ते 50 वर्ष होते की ईदगाह मैदान आम्हाला सुशोभीकरण करून देण्याच्या बाबतीत, पण कुठल्याही नेत्याने त्याची दखल घेतलेली नाही. ज्यावेळेस शहाजीबापू पाटील आमदार झाले, माननीय रफिकभाई नदाब या दोघांनी रफिकभाई नदाब व शहाजीबापू पाटलांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून भरघोस असा निधी काढून हा ईदगाह मैदान हा दिलेला आहे. हा झाला ईदगाह मैदानाचा विषय. ईदगाह मैदानाच्या समोरच्या बाजूलाच तुम्ही बघा, तिथं प्रशासकीय इमारतीचं काम चालू आहे. सगळे शासकीय कार्यालय एका ठिकाणी तिथं चालू आहे. ती जवळजवळ 18 कोटी रुपयाची इमारत आहे. जवळजवळ 18 कोटी रुपयाची इमारतीचं काम बी आता जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे. दुसरी गोष्ट, नगरपालिकेची शासकीय इमारतीचं काम चालू आहे. 200 कोटी रुपयाचं जवळजवळ भुयारी गटाराचं काम पूर्ण होत आलेलं आहे. दुसरं आपला शासकीय विश्रामगृहाचं काम झालेलं आहे. असे अनेक प्रकारचा निधी शहाजी बापून आणलेला आहे. पण ह्या सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या वेळेस प्रथमच असं जाणवलं की बाहेरचा कुठला तर एखादा नेता येतो आणि इथल्या नेत्यावर दबाव आणून अभद्र युती करायला भाग पाडतो. एका रात्रीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार कमळाचं चिन्ह घेऊन उभा राहतो. हा काय प्रकार कुठल्याही समाजाला, कुठल्याही वर्गाला, इथल्या सांगोला शहराच्या लोकांना, जनतेला अजिबात पटलेला नाही. त्यामुळे आनंदभाऊ माने यांच्या पाठीमागं आणि माननीय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठीमागं जनता खंबीरपणे उभी आहे, ही मला तुम्हाला सांगायचं आहे. भारतीय जनता पार्टी इथं दबावाचं राजकारण करते, जातीय समीकरण पण आखली जातात. या जातीभेदाच्या राजकारणामध्ये बापू पराभूत होतील असं वाटतंय? आता नगरपालिकेमध्ये तर अजिबात त्यांचा पराभव होणार नाही, कारण जनताच आता पेटून उठलेली आहे. आणि इथून पुढं शेतकरी कामगार पक्ष असू दे, भारतीय जनता पार्टी असू दे किंवा इतर त्यांचे सहकारी कुठली असू दे, त्यांना काय फरक पडणार नाही. कारण 2016 सुद्धा हीच विरोधक होते, हीच विरोधक होते, हे सगळे एकत्र होते. आणि शहाजी बापू पाटील यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती, तरी सुद्धा आमचे नगराध्यक्ष राणी माने आणि 8 नगरसेवक निवडून आले. त्यामुळं ह्या निवडणुकीला काय फारसा त्याचा परिणाम दिसणार नाही. आता उलट जास्त त्यांच्या विरोधात जनता गेलेला आहे मागच्या निवडणुकीपेक्षा. इथं खरं तर धर्माधर्मामध्ये भेद
जे सांगोल्यामध्ये पूर्वी कधी नव्हतं असं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय. काय मेसेज आहे सांगोलच्या जनतेचा? आतापर्यंत भाई गणपतराव देशमुख असतील किंवा शहाजी बापू पाटील असतील किंवा दीपक आबा साळुंके पाटील असतील, ह्या तिन्ही नेत्यांनी सांगोला शांत सुस्थितीत ठेवण्यासाठी कायम एकमेकाला सहकार्य केलेलं आहे. कारण पक्ष बरेच त्यांचे वेगवेगळे असू दे, पण निवडणुकीपुरते निवडणूक, इतर वेळेस समाजकारण व शहराला शांतता प्रस्थापित करण्यासाठी तिन्ही नेत्यांनी कायम प्रयत्न केलेले आहेत. पण या निवडणुकीला आता आम्हाला विशेष करून मुस्लिम समाजाला असं सध्या भीती वाटायला लागलेली आहे की जाणून बुजून जातीयचं जे विष ह्या सांगोला शहरामध्ये, सांगोला तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही पेरायची आत्ता सुरुवात नगरपालिकेपासून करायला लागलेली आहे. त्याचा उद्या त्यांना फायदा होईल असं वाटतं. कदाचित आता शेतकरी कामगार पक्षामध्ये अशा पद्धतीनं फूट केली आहे की ऐन टायमाला बाबासाहेब देशमुखांवर दबाव टाकून किंवा त्यांचं साठलोटा असेल, पण शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार भाजपवर घेतला. उद्या हळूहळू इथं भाजप स्ट्रॉंग करायचा आणि शेतकरी कामगार पक्ष संपवायचा, अशी काही रणनीती असू शकते असं? आता तुमच्या समोरच आहे की शेतकरी कामगार पक्ष कुठल्या दिशेला चाललेला आहे ही आता जनता उघड्या डोळ्याने बघते ना. त्यामुळं आम्हाला सांगण्यापेक्षा जनताच हुशार आहे. जनतेला पूर्ण कळतंय की शेतकरी कामगार पक्ष हे आत्ताच नाही, विधानसभा निवडणुकीपासूनच त्यांचं साठलोट चालू आहे. इथं अजून काही मंडळी आहेत, काय पद्धतीची भूमिका ह्या नगरपालिकेमध्ये घ्यायची आहे आणि महत्वाचं म्हणजे मुस्लिम समाजाचं म्हणणं काय आहे ह्या सगळ्या निवडणुकीत? प्रथमतः मी माननीय रफिकभाई नदाब, माजी आमदार शहाजीभाऊ पाटील आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मी मुस्लिम समाजातर्फे प्रथमतः जाहीर आभार मानतो की न होणारी गोष्ट इथं झाली. म्हणजे ईदगाह मैदान साकारलं, सुरुवातीला 25 लाखाचा निधी बापूंनी जाहीर केला, असं करत 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 4.5 कोटी रुपये खर्चून हा ईदगाह उभा राहिला. म्हणजे आम्ही ही आशा सोडून दिली, होत नाही ईदगाह मैदान, होत नाही कुठली काय होत नाही, पण ही झालं. त्यासाठी ह्या तिघांचा पहिल्यांदा आभार मानतो. आणि सांगोला शहर ही पारंपरिक सर्व धर्म संभव मानणारा तालुका शहर आहे. इथं मंदिरात डोला बसतो, डोल्याची मानकरी हिंदू समाजाची आहे ती, गणपतीत आम्ही गणपती साजरा करतोय. म्हणजे इथं जात पात नव्हती, इथं जातीपातीची सुरुवात झाली ह्या भाजपपासून. ह्या भाजप ह्या सांगोल्यात नाहीच, पण त्यांनी ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून, ह्या राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी चंचू प्रवेश त्यांनी केलाय. मग त्यांना इथं कोण खात नाही, मग त्यासाठी त्यांनी शेकापचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हायजॅक करून भाजपच्या तिकिटावर उभा करून लोकात म्हणजे इंग्रजासारखं फोडा तोडा झोडा आणि राज्य करा ही नीती भाजपनं अवलंबली आणि इथं तो प्रयत्न चालू आहे त्यांचा. पण ह्या प्रयत्नाला इथली जनता कधी फसणार नाही. त्या भाजपची उलटी गिनती सांगोला शहरातून सुरुवात होईल. पालकमंत्र्यांचा फार इंटरेस्ट दिसतोय. ते पालकमंत्र्यांनी जी खेळी सुरू केली त्याची उलटी गिनती सांगोला शहरातून सुरुवात होईल. भाजपच्या पराभवाची सुरुवात सांगोला शहरातून सुरुवात होईल. खरं तर बापूंना एकटं पाडायचा डाव आहे असं दिसत होतं, परंतु मागच्या वेळेस मुळात ही इति अशीच होती किंवा पलीकडे सगळे होते अलीकडे बापू होते. परंतु इथं ज्या पद्धतीने लोक बोलतात, आम्ही ग्राउंड रिपोर्ट करतोय, त्यामध्ये लोक पश्चाताप व्यक्त करतात की आम्ही कामाचा माणूस पाडला. कारण ज्या पद्धतीचा निधी या तालुक्यामध्ये बापूंच्या माध्यमातून आला होता त्याच्यापूर्वी इतका मोठा निधी आला नव्हता. आज सांगोल्यामध्ये एक छावणी नाही, मागच्या वेळेला बापूंच्या काळामध्ये नव्हती. सांगोल तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जिथं अनेक भागात कुसळ उगवत होती तिथं त्या ठिकाणी आज लोक 200 पोती मका काढायला लागले. पुन्हा एकदा सांगोला डाळिंबामध्ये नव्यानं जम धरायला लागला. अशा बऱ्याच गोष्टी होत आहेत. तर हे काय चित्र आहे आज सांगोल्यातला अंडरकरंट काय म्हणतोय नेमका? कारण बापू एकटे लढतायत. अर्थात हे होत असताना आज त्यांच्या मागे शिंदे साहेबांनी सांगितलं की माझी ताकद आहे, सभा मोठी झाली. तर कशा पद्धतीने बघताय ह्या सगळ्या गोष्टी? खरं तर माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीभाऊ पाटील यांचा जो चेहरा आहे हा विकासाचा चेहरा आहे. गेली अनेक वर्ष झालं. आता खरं तर इथं जर आम्ही जर बघतोय तर वर्षानुवर्षाची मागणी होती, आमची प्रलंबित मागणी होती वर्षानुवर्षाची, ते ईदग्याची मागणी होती. ते ईदग्याची त्यांनी जी मागणी होती त्या अक्षरशः त्यांनी इतकी धसास लावून धरली. ज्यावेळी त्यांनी विधानसभेत ज्यावेळी आमदारकी म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि शपथविधी घेताच पहिल्यांदा हा विषय त्यांनी जे मार्गी लावला तो ईदग्याचा मार्गी लावला. आणि हे ईदग्याचा मार्गी लावत त्यांना इतकं यश आलं. उपमुख्यमंत्री आता जे सध्याला विद्यमान उपमुख्यमंत्री हे त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे साहेब. तर त्या एकनाथजी शिंदे साहेबांकडनं त्यांनी भरपूर त्यावेळी निधी आणला. हे निधी आणून सांगोला शहराचा त्यांनी अक्षरशः चेहरा मोहराच बदलला. जी वर्षानुवर्षे जी भक्कास होतं सांगोला शहर ती ह्या वेळेस शहाजीभाऊ पाटलांनीच विकास घडून आणलेला आहे. आणि आज आपण ही ईदगाह मैदान असो, शॉपिंग सेंटर असो किंवा समोर ईदगाह मैदानाच्या समोर जो हे तहसील नवीन जो तहसील ऑफिस जो होणार आहे त्याचा विकास असो किंवा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण असो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुशोभीकरण असो, हे सर्व शहाजी बापूंच्या विकासामुळे असल्यामुळं जनता हा त्यांना भरभरून प्रेम देते. परंतु काही जी बाहेरची लोक जी येतात आणि आता नुकताच आता पालकमंत्री येऊन बोलले की त्यांनी विकास टक्केवारी हा कुठला नियम तुम्ही जर आमच्या बापूवर तुम्ही टीका करण्याचा जो सपाटा लावलेला आहे की बापून असं केलं तसं केलं. तुम्ही पालकमंत्री असताना नियोजन जिल्ह्याचे नियोजन प्रसिद्ध अध्यक्ष आहेत, तुम्ही जिल्ह्यासाठी किती निधी आणला हा आम्ही प्रश्न विचारू का तुम्हाला नागरिक होऊन एक? तर आमचा पण हा प्रश्न आहे, तुम्ही जिल्ह्याचा पालकमंत्री होऊन वर्ष झालं, तुम्ही जिल्हा प्रसिद्ध नियोजन जिल्हा प्रसिद्ध अध्यक्ष आहात, तर तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा सांगोल्याच्या विकासासाठी तुम्ही किती निधी आणला हे आमचं जनतेचा प्रश्न आहे. ठीक आहे. खरं तर त्यांना तर ते लाडकी बहीण आणि बाकीच्या गोष्टीमुळे शासनाकडे पैसा नाही हा भाग वेगळा आहे. चाचा जरा बसून बोलतो त्यांच्यासोबत, थोडी जागा द्या. कारण बसा 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 बसा. खरं तर तुमचा एकूण जर वय किती आधी सांगा? वय माझं 64 चालू आहे सध्या. 64 चालू आहे. उस्मान निजामी इनामदार. बरं, आता इनामदार साहेब मला सांगा, 64 वर्षाचं वय कळत्यापणाची जर वरची काही वर्ष सोडली तर 55 वर्ष तर नीट कळणार वय. 55 वर्षामध्ये सांगोल तालुक्याचं राजकारण अशा पद्धतीचं कधी झालंय का? ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी पालकमंत्री तर ज्या पद्धतीनं काही जातीय धार्मिक अशा पद्धतीच्या काही गोष्टी करायला लागलेत किंवा बापूंना एकटं पाडून ज्या पद्धतीचं राजकारण केलं, काय होतं एवढ्या दिवसाचं राजकारण? आता काय परिस्थिती? मला जसं कळतंय तसं शेका पक्ष आणि काँग्रेसमध्ये त्यावेळेस बापू होते. काय कारणानं बापूला तिकीट तिथं मिळालं नाही, काय दुसऱ्या कारणानं त्यांना ते अपक्ष लढले. परत नंतर जे आहे ते एकदा निवडून आले. तिने निवडून आल्यानंतर वरचं सरकार होतं शिवसेनेचं आणि हेच होतं काँग्रेसचं आमदार होता. तरी त्यावेळेस देखून तिने कॅनल त्यावेळेस मंजूर करून आणून मुख्यमंत्री निधीतून ह्याच्यातून कॅनल हे मंजूर करून आणले. तेव्हापासून बापू चांगलं विकासाचे एक मार्ग होत गेला त्यांना. त्यानंतर पुन्हा आहे ते 2 निवडणूक झाले, त्यांना पराभव पत्कार लागला. नंतर तिने अजून एकदा आले निवडून 19ला जे निवडून आले, विकासा पुढे त्यांच्या डोळ्यासमोर काही दुखून नव्हतं. की सांगोलच नाही, सांगोल तालुक्याचे एक रस्ता देखून व्यवस्थित नव्हता. कुणी त्याच्या अगोदर विचारावं आणि कुणाला बघा, पूर्ण तालुक्याचे रस्ते एका लाईननं सगळं झालेले आहेत, सगळं डांबरीकरण केलेलं आहे. टिंबू योजना म्हणा, जे काय आहे आता जे दिसतंय कागदावर बी दिसतंय प्रत्यक्षात दिसतंय, ती बापूच्या 2-2.5 वर्षाच्या काळात तिने आपलं ही सगळं केलं. तिने 2-2.5 वर्ष त्यांचं गेले, त्यावेळेस आहे ते ईदगाचा मंजूर झालं. पण त्यानंतर जी गती आली ते शेवटचं एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस जे बापूने इकडे घेतला डोर, तेव्हापासून आहे ते चांगला सांगोल्याचा विकास झाला. त्यावेळेस बापूच्या मागे गर्दी आहे का सांगोल्यात? चांगल्यापैकी गर्दी आहे. बापू पहिल्यापासून लढाई आहे. काही झालं तर त्याच्या मागची मतं हलत नाही, ती कोण बी उभा राहू द्या. एक गणपतरावच्या विरोधात शहाजी बापू, दुसरा कोण देखून उमेदवार इथं चालत नाही. मागे कसं काय झटका बसला? मग लोकांनी ती राजखेळी खेळली, राजनीतिक खेळी खेळली. बापू इकडे उभा राहिला, त्यांच्यातला एक जण दुसरा बी उभा राहिला आणि इकडे शाखा पक्षाला आहे ते भाजपवाल्यानं साथ दिली, त्यांना रसद पुरवली, सगळं दबाव तंत्र वापरलं केलं आणि बापूला पाडायचंच म्हणून बापू हिथच चालतोय असं फक्त एवढंच आहे. बापू सांगोल तालुका सोडला तर बापू सगळ्यांचा विरोधच आहे. काँग्रेसमध्ये असताना देखून बापूला विरोधच असायचा. सुशील कुमार शिंदे कधी बापूच्या भाषणाला येऊन बापू सारखं कधी बोलले असं काय नाही. यांचं राजकारण पूर्वीपासूनच बापूच्या विरोधातच आहे. बापू जी आहे ती जनता धरून बापू आहे आणि बापूजी जनताच बापू ही सगळ्यात मोठा पक्ष आहे. आता हे आनंद मानायला मिळणार का संधी? 1000% नाही, 1,00,000% मिळणार. त्यासारखा माणूसच कोण नाही विकास करण्यापासून. हिच्या अगोदर त्याच्या मंडळी होते राणीताई माने, त्यावेळेस देखून तिने सगळं गल्ली बोळ्यातून सगळं स्वतः केलं. तिने नगरपालिका बरखास्त झाल्यानंतर त्यानंतर देखून तिने स्वतःच्या सहखर्चानं त्यांची ते कुठली तरी एक हे आहे त्यांची संस्था आहे, त्या संस्था मार्फत तिने राजमाता प्रतिष्ठान मार्फत तिने सगळ्या गल्ली बोळातनं काम केली. आणि त्यांचं जी लोकमत जे आहे
ती तळागाळाच्या लोकांपर्यंत आहे, हा. गोरगरिबापर्यंत. त्यांचं काय वरच्या लेवल बापू संकट कमी म्हणून चाला, आमच्या संकट जास्त त्यांचा संपर्क आहे. नेते मंडळी सगळं त्यांचा संपर्क कमी, खालच्या तळागाळा संकट माणूस तो आहे, आनंद माने. त्यामुळे त्याला कोणीही दुखून अडवू शकत नाही. प्रचंड पैशाची, दबावाची सगळी ताकद लावली, काही दुखून त्याचा उपयोग होत नाही आनंद मान्याच्या पुढं. आज बघितलं असेल तुम्ही, अंबाबाईच्या मंदिरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून ते फार सर्व महात्मा लोकांना पुष्पहार घालून फुल्ल गर्दी होती. जेवढी गर्दी काल पालकमंत्र्याच्या ह्याला नव्हती, एवढं मंत्री असून तेवढी एकमेव होता आनंद मानेच्या संकट, एवढी गर्दी होती. 11 उमेदवार आणि ती जनता. ठीक आहे. अरे कसं दिवस जाते चालल्यात आता ही वय, मग तुमचं विचारतो, ही तर हिंदू विरुद्ध मुस्लिम तुमची भांडणं आहे? काय दुखून नाही हो, हिंदू मुस्लिमचं काय नाही, गळ्याला गळ घालून एका ताटात बसून जेवणारी माणसं आहे ती. पण आता इथं काय, आता नवीन चालू झालंय, आता हिने आपलं खुटी रवायला बघायला लागले. ह्या घालते की तुमचं आम्हाला, आमचं तुम्हाला. काय दुखून तुमचं मला घालते ती, मला म्हणते ती तुझा हिंदू धर्म अडचणीत, तुम्हाला म्हणते तुमचं मुसलमान अडचणीत. कसं करायचं? भाई गणपतराव देशमुख जेवपर्यंत होते तोपर्यंत इथं कसलाही हिंदू मुस्लिम हा शब्दच नव्हता. किती वेळा उद्बोल तर जागच्या जाग्याला त्यांनी केलं. आतापर्यंत जे शांत राहिलं, 50 वर्ष 60 वर्ष जे शांत राहिलं, एकमेव बापू, एकमेव आहे ते 1 नंबरला गणपतराव देशमुख, स्वर्गीय गणपतराव देशमुख. 2 नंबरला बापू. हिने कधीच पोलीस स्टेशनला हे माझा नेता आहे, हे माझा कार्यकर्ता आहे, यातला आहे, हे असं कधीच नाही. जिथल्या तिथं मिटवून ते पोलीस स्टेशन जिथल्या तिथं रिलॅक्स, हे उद्बोलच नव्हतं. आता थोडं 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 या लागले पुढं. किती आता लोकसंख्या सांगोल्यात सगळी मिळून? शहरात 33,000 आहे. मुस्लिम समाज किती? मुस्लिम समाज 4,800. 4,800. ठीक आहे. मुस्लिम समाज 4,800. किती टक्के बापूंना जाईल समाज? कसं विचारू नये समाजावर, पण आता हे ईदगात बसलोय म्हणून विचारते आपल्याला. ते मी बाहेर बापूचं एवढं हे काम बघता, इथंच असं आहे असं नाही. दर्गे फिरगे, मशिदी, कब्रस्तान सगळीकडे बापून दिले. त्यामुळे सगळ्या लोकांनी मिळून ह्यावेळेस बापूला मदत करणार. मंदिर काय केले त्यांना मदत? मंदिर देखून भरपूर बांधले, मंदिर बांधलेत, मशीद बांधलेत, सगळे समाज मंदिर केले. ठीक आहे. खरं तर शेवटचा मला प्रश्न आहे, मला हा प्रश्न का विचारायचा आहे, तर हे जे हे बघा, हा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जी सामाजिक विण आहे, मराठा समाज, इतर दलित समाज, ओबीसी समाज, मुस्लिम समाज, हा सगळा एकसंध राहणारा वर्ग आहे. इथं सांगोला असेल, मी पंढरपूरचा, आमचं पंढरपूर असेल, पंढरपुरात तर विठुरायाची पार्श्वभूमी आहे, इथं वैष्णवामध्ये भेदाभेद अमंगळ आहे अशा पद्धतीची भूमी आहे. आणि ते खेळ मांडियेला वाळवंटी भाई आणि नाचती वैष्णव भाई रे म्हणून तिथं ते एकूण जो काही काला केला जातो तो विचारांचा पण आहे, सगळ्या जाती धर्म एकत्रित येण्याचा पण आहे. अलीकडचे काळात दिसायला लागले तरुणांच्या मनामध्ये, किंवा एक ह्याला त्याची भीती आणि त्याला याची भीती, ही सांगोल्यात घुसायला लागली असं वाटतं. मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला, प्रश्न अगदी बरोबर आहे, पण मुळात सांगोल्यात तशी परिस्थिती नव्हती. मुळात सांगोला हा सर्व धर्म संभाव असं मानणारा सांगोला तालुका, पुरोगामी विचारसरणीचा सांगोला तालुका, फुले शाहू आंबेडकरांना मानणारा सांगोला तालुका, महाराष्ट्र बी तसाच आहे. आणि तसाच सांगोला तालुका होता. सांगोल्याचं महाराष्ट्रात नाव निघत होतं की इथं जातपात मानली जात नाही. पण आता वातावरण हळूहळू गढूळ व्हायला लागलंय, आणि त्याला कारण आहे भाजप. आता इथं मुळात भाजप ही पक्ष नव्हता सांगोल्यात. इथं कोण राष्ट्रवादी असेल, शेकाप असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, ही मूळ पक्ष, भाजप इथं संबंध नव्हता. पण हे आता सध्याचे पालकमंत्री ह्यांनी ह्या निमित्तानं, नगरपालिकेच्या निमित्तानं ह्यांनी राजकारणात सांगोल्यात भाजपचा प्रवेश करण्यासाठी त्यांनी ती शेकापचा उमेदवार हायजॅक करून राजकारणात ही करणं, ही लोकांना पटलेलं नाही. शेकापची लोक काय म्हणते, ती ते विचारसरणी डावी होती, शेतकऱ्याची कामगार, त्यांचं का उजव्या संघ पटलं नाही, आता पटते काय? आता ही 50-60 वर्ष परंपरा स्वर्गीय गणपतराव देशमुखांनी पाळली, पण आता त्यांच्या नातवानं ती पाळली नाही, ती त्यांचा भाग झाला. पण त्यांना बी तसा दोष देता येत नाही. त्यासाठी ही भाजपची जी गुंडगिरी आहे, जे दबावाचं तंत्र आहे, दबावाचं राजकारण, ती महाराष्ट्रात सगळीकडे सुरू होतं. ते आता त्या सांगोल्यात पण आलं, ती सांगोल्यात नव्हतं पण सुरू झालं आता. त्या निमित्तानं म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या निमित्तानं सुरू झालं. म्हणजे भाजपचा शेकापचा उमेदवार हायजॅक करणं, कमळाच्या चित्रावर उभा करणं,
आणि परत ती मग गुंडगिरी, मग ती साम दाम दंड, पैसा, ही सगळी नाटकं इथं सांगोल्यात सुरू झाली. पण ह्या विचाराला सांगोला तालुका मानत नाही, सांगोला शहर मानत नाही. त्यामुळे ह्याचा 100% इथं पराभव होणार आहे. ठीक आहे. साधारण अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण शहरामध्ये आहे. आम्ही देखील ग्राउंड रिपोर्ट करतोय, लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. आता मी ज्या ईदगाह मैदानामध्ये बसलोय ते जवळपास मी सुरुवातीला म्हणाल तसं 4-4.5 कोटी रुपये खर्चून बापूंनी बांधले. शहाजी बापू हे पाटील आहेत, मराठा आहेत, आणि मराठ्याच्या आमदारानं इथं 4.5 कोटीचं मुस्लिम बांधवांना 60 गुंठ्यात हे मैदान बांधून घेतलं. याच्यावरून जे मगाशी बाबा म्हणले की इथं शेकापचे भाई गणपतराव देशमुख आणि इकडं जे शिवसेनेचे आमदार पूर्वी काँग्रेस होते शहाजीबापू पाटील, या 2 माणसांनी या शहरामध्ये कधीही जातीयवाद आणि धार्मिक तेढ निर्माण केली नव्हती. तुम्ही छान म्हणला की इथं मुस्लिम लोक गणपती बसवतात, गणपतीमध्ये सहभागी असतात, आणि हिंदू लोक त्या ठिकाणी पीर असेल किंवा दर्गा असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळ्या गोष्टी करत राहतात. ह्याचा अर्थ काय? तर ह्याचा साधा सोपा अर्थ असा आहे की इथला जो समाज आहे तो एका सामाजिक समतेनं बांधलेला समाज आहे. शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, फुले असतील, आंबेडकर असतील, या लोकांनी जो एक विचार दिलाय त्या विचाराला मानणारा हा संपूर्ण वर्ग आहे. खरं तर इथं मराठा आणि धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना कधीही जातीय दंगली उसळू दिल्या नव्हत्या. परंतु कुठेतरी अलीकडच्या काळामध्ये विकासाच्या राजकारणापेक्षा जाती धर्माचं राजकारण करणं सोपं असतं, कारण तिथं मतं मिळवता येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उच्च विचारवंत, शहाणा, सुशिक्षित, सभ्य माणसाला पण एकच मत आहे, आणि प्रचंड विध्वंसक गुंड प्रवृत्तीचा म्हणजे अतिशय अधोगतीनं वागणाऱ्या माणसाला सुद्धा एकच मत आहे. आणि त्यामुळे मग डोकी मोजायची, आणि मग ही डोकी कुठनं येतात तर ही जातीयाच्या आणि धर्माच्या तिढीमधनं येतात. हे मी स्वतः हिंदू, मी मराठा समाजाचा आहे, आणि माझ्या बाजूला ही मुस्लिम समाजाची लोक बसलेत. मी ह्याच्या अगोदर देखील सांगतो की माझ्या गावामध्ये एक मुस्लिम समाजाचा माणूस आहे, त्याला आम्ही सीताराम म्हणतो, सीताभाई सीताराम, आणि तो नवरात्रात सगळ्यात पुढे ज्योत आणायला असतो. ही जी सामाजिक समतेची वीण आहे ती कुठेतरी आम्ही पत्रकारांनी देखील धरली पाहिजे, जोपासली पाहिजे, सांभाळली पाहिजे. या सगळ्याच्या पलीकडनं जर आपण एकदा गेलो आणि एकदा का इथं जातीमध्ये धर्माधर्मामध्ये डोकी फुटायला सुरू झाली तर आज असं चित्र दिसेल की संख्येनं ज्यांचे वर्ग जास्त आहेत ते कमी लोकांची डोकी फोडतायत, पण त्यातनं जो असंतोष निर्माण होईल त्यातून कधीतरी आड बाजूला गाठून का होईना पण ही छोटी लोक मोठ्यांची डोकं फोडतील, आणि त्यातून जो असंतोष निर्माण होईल त्यातून हे सगळं अधपतनच सुरू होईल. यातून काय फार मोठा विकास होणार नाही. आणि मग एकदा का लोक जाती धर्माच्या चक्रामध्ये अडकवली की मग ती लोक विकासाबद्दल विचारत नाहीत, शेतीच्या प्रश्नाबद्दल विचारत नाहीत, पाण्याच्या प्रश्नाबद्दल विचारत नाहीत, कर्जमाफीबद्दल विचारत नाहीत, हमी भावाबद्दल विचारत नाहीत, रोजगाराबद्दल विचारत नाहीत, स्त्रियांच्या सुरक्षेबाबत विचारत नाही, महागाईच्या संदर्भानं बोलत नाही. आणि हा सोपा राजमार्ग खरं तर अलीकडच्या काळामध्ये ह्या राजकर्त्यांनी त्या ठिकाणी वापरायला सुरुवात केली आहे की लोकांनी जगण्याच्या मूलभूत प्रश्नाला हातच घालू नये यासाठी त्याला कायम कुठल्या तरी वेगळ्या टीआरपी मध्ये अडकून ठेवायचं. टीव्ही चालू केली की तुम्हाला पूर्वी आठवत असेल की ज्या वेळेला ही मातबर मंडळी पत्रकारिता करायची त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला अनेक महत्वाचे प्रश्न इथं बोलले जायचे, शेतीच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित व्हायचे, भ्रष्टाचाराच्या संदर्भातले आरोप व्हायचे, ते संदर्भात चर्चा व्हायच्या. पण आज टीव्ही चालू केली की कोण तर कुठनं तर इकडे तिकडे गेलाय, कुणाच्या तर पाठीमागे ईडी लागली आहे, कुणाचं तर कुणावर दबाव तंत्र राजकारण, हिनं मुंबईत भेटला, त्यानं गावाकडं वाटल तशा पद्धतीच्या चर्चा आहेत. त्या विकासापासून राजकारण कोसदूर गेले. मग अशा वेळेला कुठेतरी सांगोल सारख्या भागामध्ये शहाजी बापू सारखा माणूस अनेक वर्षातून येतो, अनेक पद्धतीची विकास कामं करतो, त्यांच्यावर पुन्हा त्या ठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आणि टक्केवारीचे आरोप केले जातात आणि त्या ठिकाणी त्यांना हाणून पाडलं जातं. हे होताना विधानसभेतच भारतीय जनता पार्टी त्यांच्या सहयोगी पक्षाला मदत न करता शेतकरी कामगार पक्षासोबत साटेलोट करते आणि आज शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी थेट भाजपचा उमेदवार म्हणून तो उभा राहतो. हे जे काही जनतेत चाललंय ते सांगोलच्या लोकांना मान्य आहे का, हा प्रश्न या निमित्तानं लोकांच्या मनामध्ये असणार आहे. जो शेतकरी कामगार पक्ष इथे गेले अनेक वर्ष डाव्या विचाराचा पक्ष राहिला, त्याला सत्तेची कितीतरी प्रलोभन आली तरी गणपतराव देशमुखांनी विचाराची नाड त्या ठिकाणी सोडली नव्हती. परंतु अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही वातावरण बघितलं आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने दबाव निर्माण करू बघते, सांगोल्यामध्ये जर आपल्याला भारतीय जनता पार्टीचा विचार पेरता येत नसेल तर आयता एक मतांचा गट्टा आपल्यामध्ये घ्या आणि त्याच्या डोक्यामध्ये हे विचार घाला. हे जर इथं चालणार असेल तर उद्या इथलं जे काही एकूण सामाजिक समता आहे ती विस्थापित होणार आहे, विस्कळीत होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही आता मेट्रो सिटीला ही लागण झाली आहे की मुस्लिम मोहल्ला, हिंदू विरुद्ध मुस्लिम, मुस्लिम विरुद्ध हिंदू. बरेच जण आम्हाला म्हणतात की तुमच्या इथे थोडे संख्येनं मुस्लिम समाज कमी आहे म्हणून तुम्हाला हे कळतंय, जरा जिथं मुस्लिम समाज जास्त आहे तिथं जावा, तुम्हाला कळेल हिंदूंमध्ये काय वातावरण आहे. हे जे काही सध्या चाललंय अशा पद्धतीचं वातावरण, ह्याच्यामध्ये मला वाटतं कुठेतरी आपण आपलं आर्थिक नुकसान करून घेऊ, सामाजिक नुकसान करून घेऊ, याचा परिणाम उद्या मानसिक नुकसान करून घेऊ, म्हणजे परवडणार नाही.
निवडणूक जरी सांगोला नगरपालिकेची असली आणि त्याच्यामध्ये जरी पालकमंत्र्यांनी दबावाचं राजकारण सुरू केलं असलं, भारतीय जनता पार्टीला जरी वाटत असेल इथं की शहाजी बापूंना एकटे पडून आपण ही निवडणूक जिंकू, तर मैदानावर तशा पद्धतीची परिस्थिती नाही. कारण इथला मुस्लिम समाज बापूंच्या सोबत आहे, इथला मराठा समाज बापूंच्या सोबत आहे, इथला धनगर समाज त्यांच्या सोबत आहे, इथला माळी समाज त्यांच्या सोबत आहे, इथला इतर दलित समाज त्यांच्या सोबत आहे. आणि याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी ह्या सांगोल्यामध्ये ज्या पद्धतीनं हे ईदगाह मैदान असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्याचं सुशोभीकरण असेल, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं ते पाठीमागचं सुशोभीकरण असेल, इथली सांगोल्यामधल्या प्रशासकीय इमारतींची निर्मिती असेल, एका ठिकाणी सगळी कार्यालय आणली असलेली, शॉपिंग मॉल असेल, अंडरग्राऊंड त्या ठिकाणी गटारी असतील, त्यासोबत शहरातले अंतर्गत रस्ते असतील आणि बाहेरचे रस्ते असतील. मी म्हणालो तसं अगदी सुरुवातीला शहाजी बापू इथं आमदार झाल्यापासून इथला पाण्याचा प्रश्न, टेंबूचा प्रश्न ज्या पद्धतीनं सुटला, इथं छावण्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. बापूंच्या ह्या 5 वर्ष काळामध्ये इथं तुम्हाला छावणी बघायला मिळाली नाही. हे सगळं होताना ज्या काळामध्ये लातूरला पाणी रेल्वेने गेलं, त्या काळामध्ये हा दुष्काळी सांगोला त्या ठिकाणी व्यवस्थितपणानं सगळ्या गोष्टी हाताळत होता. हे काय आहे तर यातून कुठेतरी त्या ठिकाणी विकासाची प्रतिमा शहाजी बापूंची होतीच, परंतु ज्या पद्धतीचा गनिमी कावा करून मागच्या वेळेला त्यांचा सहकारी असलेला दीपकाबांचा गट वेगळा करायचा, भाजपनं आतनं देशमुखांना मदत करायची आणि शहाजी बापूंचा पराभव करायचा, हे जे सगळं चित्र चाललंय ते सांगोलकरांना पटलेलं नाही. बापूंचा पराभव झाल्यामुळं वैयक्तिक आमचं नुकसान झालं ही ज्यांची जी भावना आहे, ती भावना या निवडणुकीमधनं समोर येते का हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. निवडणूक नगरपालिकेची असली तर चर्चा बरीच वरपासून खालपर्यंत होते, त्याला जनता मताच्या रूपामध्ये कशा पद्धतीने आशीर्वाद देते हे बघणं महत्वाचं आहे. कॅमेरामन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, सांगोला.